तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं जिमला जायला वेळ नाही आहे, डाएट करायला वेळ नाही आहे, कामाच्या गडबडीमध्ये इतके व्यस्त असतात की स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही आहे. वजन खूप वाढलेलं आहे आणि ही हट्टी पोटाची चरबी काही केल्या कमी होत नाही आहे. ही पोटाची चरबी कशी घालवता येईल, ही कमी करण्यासाठी नेमकं आम्ही काय खाल्लं तर पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल, तर ते आम्हाला सांगा, असं भरपूर जणांचं म्हणणं असतं. कितीही काही केलं, काहीही प्रयत्न केले, खूप तुम्ही व्यायाम करत असाल, घाम गाळत असाल, पण जर तुमचा आहारच व्यवस्थित नाही आहे तर तुमच्या पोटाची चरबी अजिबात कमी होत नाही. पोटाची चरबी हा एक असा भाग आहे, तुमच्या संपूर्ण शरीरावरची चरबी आधी जळते आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटी तुमच्या पोटाची चरबी जळते. त्यामुळे पोटाची चरबी कमी करणं हे खूप जास्त अवघड असतं. म्हणजे जितकं आपण आवडीने गोष्टी खात असतो, जितकं आपण खातो तितकी आपली चरबी देखील झपाट्याने वाढत असते. त्यामुळे खाताना जो आनंद होतो ना, तो चरबी कमी करताना दुःखामध्ये कसा बदलून जातो ते तुम्हाला देखील कळणार नाही. त्यामुळे तुमचा देखील हाच प्रश्न असेल की खूप जास्त डाएट करायला वेळ नाही आहे, व्यायाम करायला देखील अजिबात वेळ नाही आहे, पण आम्हाला पोटाची चरबी कमी करायची आहे, काही थोडाफार वेळ आम्ही स्वतःसाठी काढू शकतो. तर अशा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. आज मी तुमच्यासोबत डाएट प्लॅन शेअर करणार नाही आहे ना कोणता व्यायाम शेअर करणार आहे. आज मी शेअर करणार आहे असे 10 पदार्थ. हे जर 10 पदार्थ तुम्ही या उन्हाळ्यामध्ये घेतले तर तुमची जी पोटाची चरबी आहे ती अशी मक्खन जैसी पिघलेगी. म्हणजे काय तर आईस्क्रीमसारखी तुमची चरबी वितळायला सुरुवात होईल. होय, हे शक्य आहे. तुम्हाला त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स फॉलो करायच्या आहेत आणि हे 10 पदार्थ जे मी या व्हिडिओत शेअर करणार आहे ते खायला सुरुवात करायचे आहेत. हे पदार्थ खायला सुरुवात केली की तुमची चरबी देखील कमी व्हायला सुरुवात होईल. कारण हे पदार्थ असे आहेत जे तुमची भूक कंट्रोल करतात, तुमचं पोट चांगलं भरलेलं ठेवतात, याच्यामध्ये भरपूर फायबर असतात, प्रोटीन असतात. त्यामुळे तुमचं पोट छान भरतं आणि जास्तीचं खाण्याची बिलकुल गरज पडणार नाही आणि पोटाची चरबी वितळायला सुरुवात होईल. त्यासोबत काय गोष्टी फॉलो करायच्या आहेत, छोट्या छोट्या कोणत्या टिप्स फॉलो करायच्या ते व्हिडिओच्या शेवटी सांगतेच. पण तोपर्यंत आता जाणून घेणार आहोत ते 10 पदार्थ कोणते आहेत. त्यामुळे आता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघूनच जावा. कारण हे 10 पदार्थ जाणून घेणं खूप जास्त तुमच्यासाठी गरजेचं असेल. कारण तुम्ही खूप जास्त बिझी शेड्यूलमधून जात आहात, पण वजन आणि पोट कमी करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की हेल्पफुल ठरणार आहे. व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर व्हिडिओ आवडला तर, आणि त्यासोबतच कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात. चला तर मग लगेचच जाणून घेऊयात ते 10 पदार्थ कोणते आहेत. सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे काकडी. काकडी हाय फायबर आहे आणि हाय वॉटर देखील आहे. कॅलरीज खूप जास्त कमी असतात, त्यामुळे तुमचं ब्लॉटिंग दूर होतं आणि पोट देखील भरतं आणि काकडी तुमच्या बॉडीला डिटॉक्स करते. पदार्थ नंबर 2, लिंबू पाणी. लिंबू पाणी तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करतं. दररोज सकाळी उपाशी पोटी 1 ग्लास लिंबू पाणी तुम्हाला प्यायचे. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळा आणि ते पाणी दररोज सकाळी प्या. तुमची बॉडी देखील डिटॉक्स होईल आणि मेटाबॉलिझम देखील बूस्ट होईल आणि यामुळे तुमचं सकाळपासूनच फॅट बर्निंग सुरू होतं. पदार्थ नंबर 3, जिरे पाणी. याच्यामुळे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि पोटावरची फॅट जाळायला तुम्हाला जिऱ्याचं पाणी मदत करतं. त्यामुळे आजपासून जिऱ्याचं पाणी देखील प्यायला सुरुवात करा. हे तुम्ही सकाळी देखील पिऊ शकता किंवा इव्हनिंगला ग्रीन टी ज्या टाईमला घेता त्या टाईमला तुम्ही ग्रीन टी कॅन्सल करून हे देखील तुम्ही घेऊ शकता. यानंतर पदार्थ नंबर 4 ते म्हणजे सफरचंद. सफरचंद हे एक हाय फायबर फ्रूट आहे, ज्याच्यामुळे पोट तुमचं भरलेलं राहतं आणि त्याच्यामुळे ओव्हर इटिंग देखील कमी होते. त्यामुळे आहारामध्ये सफरचंद नक्की घेत जावा. नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 5 तो म्हणजे अंडी. हाय प्रोटीन आहे, फॅट बर्न वाढवतं आणि ब्रेकफास्टसाठी अगदी बेस्ट असा हाय प्रोटीनचा हा ऑप्शन आहे. यानंतर पदार्थ नंबर 6, हिरव्या पालेभाज्या. हिरव्या पालेभाज्या आपल्याला माहीतच आहे, याच्यातून तुम्हाला चांगलं मिनरल्स, फायबर्स मिळतात. यामध्ये तुम्ही मेथी, पालक, चाकवत, कोथिंबीर, ब्रोकोली यासारख्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. या खूप जास्त चांगल्या असतात उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी. आणि मेथी थोडीशी उष्ण असते, पण पालक वगैरे, पालक, चाकवत अशा बऱ्याच भाज्या आहेत
ज्या उन्हाळ्यामध्ये अगदी बेस्ट आहेत. हीट देखील मेंटेन राहते आणि हाय फायबर कंटेंट असल्यामुळे तुम्हाला भूक देखील जास्त काळासाठी लागत नाही. भाज्या खाल्ल्यामुळे तुमच्या बॉडीमधलं फॅट स्टोरेज जे आहे ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे दररोज दुपारच्या जेवणामध्ये एक पालेभाजी, भाकरी आठवणीने घ्या. बघा तुमचं वेट कमी व्हायला सुरुवात होईल. चपातीला स्किप करून भाकरी घ्या. भाकरी भाजी मस्त खावा. चरबी तर कमी होईल पण वजन देखील कमी होईल. पदार्थ आपला नेक्स्ट आहे 7वा, तो म्हणजे ग्रीन टी. येस, ग्रीन टीने वजन कमी होत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. तर येस, ग्रीन टी डायरेक्ट तुमचं वजन कमी करत नाही पण तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करते. कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. ग्रीन टी ही अँटीऑक्सिडंट रिच असते. त्यामुळे तुमचं फॅट स्टोरेज जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होतं. तुमची फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती फास्ट करते ग्रीन टी. त्यामुळे ग्रीन टी घेतल्यानंतर तुम्ही वर्कआउट करू शकता. त्यामुळे तुमचं फॅट बर्निंग जे आहे ते फास्ट व्हायला सुरुवात होईल. नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 8, तो म्हणजे ड्राय फ्रूट्स. याच्यामध्ये तुम्ही हेल्दी नट्स घेऊ शकता. आल्मंड्स आणि वॉलनट म्हणजे 5 बदाम दिवसभरातून तुम्ही खाऊ शकता आणि 2 अक्रोड खाऊ शकता. आता हे हेल्दी फॅट्स आहेत म्हणून खूप गरजेपेक्षा जास्त खायचे नाही. जेवढी क्वांटिटी सांगितली तेवढेच खायचे, नाही तर हेल्दी फॅट्ससुद्धा तुमचं वजन वाढवू शकतात. काय होतं, हे हेल्दी फॅट्स तुम्ही खाल्ले म्हणजे बदाम आणि अक्रोड जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतले तर तुमचं क्रेविंग कंट्रोलमध्ये राहतात. त्यामुळे तुम्ही स्नॅक्स वगैरे खाण्याच्या टायमिंगला तुम्ही हे हेल्दी स्नॅक्स घेऊ शकता. यानंतर नेक्स्ट आपला पदार्थ 9वा, तो म्हणजे सगळ्यात बेस्ट आपले ओट्स, जे आपण जेवणात सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात, दुपारच्या जेवणात तीनही टाईम खाऊ शकतो असे हे अगदी हेल्दी टेस्टी ओट्स. फायबर रिच आहे. डायजेशन असं थोडंसं स्लो होतं. त्यामुळे फॅट अजिबात याच्यामुळे जमा होत नाही. अगदी बेस्ट आहेत. वेट लॉसमध्ये बरेच सेलिब्रिटी, बरेच लोक जे म्हणजे सजेस्ट करतात की ओट्स आहारामध्ये घ्या. डाएटमध्ये ओट्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण तुमचं वेट फास्ट कमी करण्यासाठी ओट्स खूप चांगली मदत करतात. यानंतर आता आपला सगळ्यात शेवटचा पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तो म्हणजे पदार्थ नंबर 10, दही. दही तुमचं गट हेल्थ इम्प्रूव्ह करते. बेली फॅट कमी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. दही देखील तुम्ही उन्हाळ्याच्या सीझनमध्ये घेऊ शकता. दह्याच्या ऐवजी तुम्ही ताक देखील पिऊ शकता. अजून एक एक्स्ट्रा जर ॲडिशनल काही म्हटलं तर कोकोनट वॉटर देखील तुम्ही पिऊ शकता. तर असे बरेच चांगले चांगले पदार्थ आहेत जे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही घेतले तर तुमची बॉडी छान हायड्रेट राहते आणि तुमचं वजन देखील वाढणार नाही. उलट तुमची बेली फॅट, जी पोटाची चरबी तुम्हाला कमी करायची आहे, ती कमी करण्यासाठी हे 10 पदार्थ तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे हे 10 पदार्थ आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा. याच्यासोबत काहीच नाही तर थोडंसं तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही सकाळचा नाश्ता करता, दुपारचं जेवण करता आणि रात्रीचं जेवण करता, तर या प्रत्येक मील नंतर तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनिटाचा वॉक घ्यायचा आहे. तुम्हाला जर स्वतःला देण्यासाठी, फिटनेससाठी जास्तीचा वेळ नसेल तर हे छोटे छोटे बदल करून बघा. प्रत्येक मील कॅलरी काउंट करून थोडी थोडी घ्या. जे काही तुम्ही घरातला आहार घेता तोच घ्या. सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन घ्या. दुपारच्या जेवणामध्ये एक भाकरी, भाजी, थोडंसं सॅलड, दही वगैरे, ताक वगैरे घेऊ शकता. थोडंफार प्रोटीनसाठी काहीतरी घेऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये सूप घ्या. अगदी हलकं सॅलड घ्या. अशा गोष्टी जर तुम्ही स्किप केल्या, म्हणजे ॲडिशनल छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्या आहारामध्ये तुम्ही इन्क्लूड केल्या, तर तुम्हाला वेगळा प्रॉपर डाएट किंवा वेगळं काही एक्सरसाइजची गरज पडणार नाही. फक्त एवढंच फॉलो करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. आणि हे 10 पदार्थ तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा. हे सिंपल रुटीन ठेवा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये कसा बदल होतोय आणि तुमच्या पोटाची चरबी कशी गायब व्हायला सुरुवात होईल. कारण वेट लॉस करताना 70% हा तुमचा आहार वर्क करतो आणि 30% व्यायामाची गरज असते. त्यामुळे तुम्ही जर तुमचा 70% आहार सुधारला तर तुमचं वजन 100% गॅरंटीड कमी होतं. फक्त तुम्हाला अवॉइड काय करायचं आहे, तर तुम्हाला आता आजपासून 30 दिवसांपर्यंत तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड, बाहेरचं जे काही बेकरी प्रोडक्ट्स, बाहेरचं अन्न, ऑइली, या सगळ्या गोष्टी फक्त खाणं अवॉइड करायचं आहे, स्टॉप करायचं आहे, जोपर्यंत तुमचं पोट कमी होत नाही तोपर्यंत तरी. कारण त्यानंतर तुम्ही एखाद दिवशी चीट मील ठेवू शकता, पण कंटिन्युअसली तुम्ही आत्ता जोपर्यंत पोट कमी होत नाही तोपर्यंत जर तुम्ही एखादी चीट मील घेतली तर बेली फॅट कमी होत नाही. तुमचं वजन कमी होईल देखील, पण
बेली फॅट कमी होत नाही. बेली फॅटसाठी तुम्हाला प्रॉपर कॅलरी डिफिशियट डाएटच लागतो आणि कॅलरी काउंट करून खायला पाहिजेत, पोर्शन कंट्रोल करायला पाहिजे, तर तुमचं बेली फॅट फास्ट कमी होतं. तर या गोष्टीवरती नक्की लक्ष द्या, कारण ते जास्त गरजेचं आहे. मग वाट कशाची बघत आहात? हे 10 पदार्थ तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा आणि 10-15 दिवसातच स्वतः बदल बघा. तर मग मंडळी, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि त्यासोबतच चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा अशाच हेल्थ रिलेटेड टिप्ससाठी. तर मंडळी, वजन कमी करण्यासाठी योग्य हा वेट लॉस डाएट असणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे हे 10 पदार्थ तुम्हाला वजन कमी करण्यासाठी जेन्युइनली हेल्प करतील. तर तुमच्या डाएटमध्ये हे 10 पदार्थ घ्या. नॉर्मल सिम्पलचं जे रुटीन सांगितलं ते फॉलो करा आणि मग बघा 15 ते 20 दिवसातच चमत्कारिक बदल व्हायला सुरुवात होईल. बेली फॅट अगदी कमी व्हायला सुरुवात होईल आणि तुम्ही त्याचा विजिबल रिझल्ट देखील पाहू शकणार आहात. चला तर मग, आय होप व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय.